सगळ्या बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की जे मी आता तुम्हाला दाखवणार आहे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना. योजनेचं नाव मुद्रा लोन. एका तासामध्ये तुम्हाला 1 लाख किंवा 1 कोटी रुपये मिळू शकतात. 1 कोटी ना, 1 कोटी रुपये एका तासाच्या आत. 59 मिनिटांमध्ये तुम्हाला 1 कोटी रुपये मिळू शकतात. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली गोष्ट. ही जाहीर केल्यावरती आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हा फक्त व्हिडिओ इंग्रजीमध्ये आहे परंतु तुम्हाला तो नीट या सगळ्या गोष्टी ते काय म्हणतात ते बघा. HW नाव HWचं आहे ना, HW नावाचं पोर्टल आहे. त्याच्यावरती त्यांनी स्वतः इन्व्हेस्टिगेट केलं आणि इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर त्यांच्या काय लक्षात आलंय ते एकदा आपण जरा बघा. लाव ऐका आता. He was asked to pay 1,180 rupees. Now, when we actually probed, we were hoping that we were paying this money to either Oriental Bank or some government organization or SIDBI or somewhere. When we went to pay this money, we realized that we were not paying it to any government company. We were paying it to a company called Capital World Platform Private Limited. It's a privately owned company from Ahmedabad. They are in Navarangpur in Ahmedabad. We were paying this 1,180 rupees fee to a private company in Ahmedabad for a loan announced by the Prime Minister of India and the loan to be given by public sector banks. So Prime Minister of India announcing a loan that public sector bank will be given, but the money that we gave, the fee for this was collected by a private company called Capital World Platform Private Limited. This raised eyebrows. We started investigating further. We went out to check who this company is and what this company is all about. And what we realized is this company, the person heading this company was a gentleman called Jinat Vikas Bhai Shah. He was the director of this company and he became a director of this company 30th March 2015. The second person who was running this company was Vikas Manilal Shah. He became a director in 24th of August 2016. Who is this person? One doesn't know. The only person who is a nominee director who became very recently on 4th of September 2018 he became a director was Akhil Handa. Now, Akhil Handa, according to our information, was a person who worked very closely with Modi during the election campaign, 2014. He was working together with Prashant Kishore, the then campaign manager of Modi. So, that was the only thing we could understand about one director, his name Akhil Handa. So, that was it. या देशातल्या तरुणांना जर समजा लोन हवं असेल बँकांकडनं, सरकारी बँकांकडनं लोन हवं असेल तर त्याच्यासाठी ते लोन अप्रूव्ह करण्यासाठी म्हणून या कंपनीला 1,800 रुपये हे या कंपनीला भरायचे. ही एक खाजगी कंपनी 2015 साली सुरू झाली. त्याच्यात आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जिनात विकासभाई शहा 31 मार्च 2015 ला डायरेक्टर झालेत. विकास मणिलाल शहा डायरेक्टर झाले 24 ऑगस्ट 2016 ला आणि त्याच्यानंतर अखिल हंडा हे नॉमिनी डायरेक्टर आहेत. 4 सप्टेंबर 2018 ला झालेले आहेत. तुम्हाला तुमचा उद्योग स्वतःचा सुरू करण्यासाठी म्हणून तुम्ही बँकेकडे लोन मागायचं परंतु त्यातले 1,800 समथिंग काही रुपये ह्या कंपनीला भरायचे. त्या कंपनीचं अप्रूव्हल आणायचं मग तुम्हाला पैसे मिळणार. ही अहमदाबाद स्थित कंपनी आहे. ही कोण आहेत माणसं? योजना सरकारची. देशातल्या तरुणांनी पैसे कोणाला भरायचे? हजार रुपये ते एका खाजगी कंपनीला. आणि हे जे आहेत अखिल हंडा हे 2014च्या त्यांच्या नरेंद्र मोदींच्या कॅम्पेनच्या वेळेला हे हाँगकाँगला राहायचे. हाँगकाँगमधनं तिकडनं राजीनामा देऊन हे ती काय मोदी मुवमेंट वगैरे ज्यावेळेला होती त्या सगळ्या गोष्टींमध्ये हे सामील झाले. ते ह्याचे डिरेक्टर आहेत. या लोकांना म्हणजे उद्या आज माहिती आहे किती लोकांनी अर्ज केले असतील या देशामध्ये. या देशाची लोकसंख्या साधारणपणे 1,200 कोटी 130 कोटी आहे. 130 कोटी लोकसंख्येमध्ये 1 कोटी मुलांनी तरी समजा ऍप्लिकेशन केलं असेल तरी साधारणपणे 1,800 कोटी रुपये झाले. सहज बसल्या बसल्या या कंपनीला 1,800 कोटी रुपये मिळणार. कोण लोक आहेत माहित नाही. सरकार चौकशी करणार नाही.
आणि असल्या गोष्टी हे सरकार चालवणार. हे आजपर्यंत मी जेव्हापासून मला राजकारण कळतंय तेव्हापासून मी इतकं घाणेरडं सरकार, इतकं खोटं बोलणारं सरकार, इतका देशद्रोह करणारं सरकार मी माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत कधीही पाहिलं नाही. एक तर देशातले तरुण बेरोजगार होत आहेत, 4-4, 5-5 कोटी मुलं बेरोजगार होत आहेत. त्याच्यात मुलं जर समजा काही करायला जात आहेत तर त्यांच्याकडनं तुम्ही पैसे काढताय आणि एका खासगी कंपनीमध्ये टाकताय. याला काय देश बनायचा का? मला जरा सांगा, याला काय सरकार बनायचं का सांगा. आजपर्यंत अशा गोष्टी तुम्ही कधी ऐकल्या होत्या का?